आणि त्याच्यानंतर मार्केटिंगमध्ये कसं आलो ते सगळी स्टोरी तुम्हाला सांगतो. याला कारण फक्त राजू दीक्षितच आहे आपली. आता आम्ही तो पंचगावाला बऱ्याच दिवसापासून सोबत आहे. खामालो गेला बाय अंकिता घरातून ग्लास माडून पाणी घे. मला एक व्हिडिओ घ्यायचा मी सोबत त्यांनी आपल्याला केंद्राची योजना नैसर्गिक शेती मिशन अभियान त्याच्यामध्ये आपल्या प्लॉटची निवड केली तालुक्यामध्ये. त्याच्यामध्ये पीक डायरी आपण जे भरतो म्हणजे पीक लागवड कधी केली, पिकाला निविष्ठा काय वापरल्या, त्याचं पूर्ण मला त्यांनी रजिस्टर दिलं मेंटेन करायला. ते मी करतो. त्यानंतर शेतामध्ये आलेले व्हिजिटला जे लोक आहेत त्यांच्या नोंदण्या ठेवायला त्यांनी सांगितल्या. आणि त्याच्यानंतर मला ते कृषी केंद्र जर शेतकरी तुमच्यासारखी ट्रेनिंग असेल तर ते मला लेक्चरला बोलवतात की कशा पद्धतीने मी नोकरी सोडल्यानंतर आपलं मार्केटिंग उभं केलं. मग ते लेक्चरला पण मला बोलवतात. तर तिकडं पण मला मानधन जवळ झालं. आता बघा मला सेंद्रिय शेतीचं इथं रोल मॉडेल निवडलं तर माझ्या अकाउंटला 25,000 रुपये सेंट्रल गव्हर्नमेंट जमा झाले. म्हणजे आता जे सरकार आहे नैसर्गिक शेती असेल सेंद्रिय शेती असेल असं खूप पॉझिटिव्ह आहे. स्वतः पंतप्रधानाचे तुम्ही जर भाषण बघितले तर हिरे वापरू नका, रासायनिक वापरू नका, गाय वापरा, गोमाता वापरा. ठीक आहे, बाकीच्या गोष्टी आपल्याला जायचं नाही, राजकारणाचा भाग सोडून द्या, ते त्याच्या बाबतीत आपण नाही बोललेलं बरं, त्या आपल्या हातात नाहीये. पण गाय आणि शेती या विषयावरती आत्ताचं सेंट्रल गव्हर्नमेंटचे निर्णय खूप चांगले आहेत. कारण आता खूप योजना पण आहे. आता बघा आम्हाला गव्हर्नमेंटकडून ताकदीचं बी आलं, टाक्या आल्या, वेगवेगळ्या प्रकारचे निविष्ठा, ट्रायकोडर्मा वगैरे, बिव्हेरिया, बॅसनीचे बॉक्सचे बॉक्स भरून आले. इथून मागे एवढा प्रकाराचं शेतकरी अशी मदत नाही झाली कधी. पण आता जे सध्या सरकार धोरण आहे ते खूप चांगलं शेतीबद्दलचं. आणि आता आम्ही याच्यामध्ये तुम्ही आता आपण हिरो जाऊ ना तर आपण कलकी म्हणून इथं शेतकरी म्हणजे कलकी किती लोकांना माहिती नाही माहिती. कलकीचा प्लांट बांधून राहिला आपण विहिरीवरती. आता तिथं गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार विहीर आपण जो शेतामध्ये विजिटला शिवार फिरायचं तेव्हा बघू. तर कलकीचा प्लांट बांधतोय. आता इथं आपण थोडी ओळख करून घेऊ आणि बोलता बोलता तुम्ही नाव पण टाका, तुमचे मोबाईल नंबर पण टाका. मी ओळख करून देतो अगोदर. मी आता काय धरायचं देतो काहीतरी तुम्हाला. ते रघुनाथरावजी नावडे ते गेवरे तालुक्यातले कोमलवाडीचे राहणार आहेत. नंतर हे आहेत बंडू संदीपान बोरकर मग ते गेवरे तालुक्यात तळणेवाडीचे आहेत. ते पण गेले 10-12 वर्षापासून गुआधारित शेती करतात. हे आहेत भाऊसाहेब मुळे देवपिंपरीचे. हे पण गेले 4-5 वर्षापासून पांडुरंग शास्त्री आठवले स्वाध्याय परिवाराशी जोडले. सध्या काम आहेच ना. आणि आता एक साधारणतः अर्धा एकरवरचं पूर्णपणे आणि अजून बाकी पण पूर्णपणे आपण जे गोबर पामृताचा वगैरे वापर सांगतात भिलारे. त्याच्यानंतर हे आहे म्हणजे बिर्ला डॉक्टर प्रवीण ढगे म्हणून त्यांनी 3 एकरची शेती आता पूर्णपणे विषमुक्त असं करायचं. त्यांच्या शेतात काम करतात ते तांबलकर सिद्धेश्वर शिंदे जवळ. मी भाऊसाहेब लवटे, माझी शेतकरी फार्म प्रोड्युसर कंपनी आहे, गावरान ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. आम्ही पण आता 1 एकर सेंद्रिय भाजीपाला केला आहे आणि त्याचं मार्केटिंगसाठी तुमच्याकडे आलो मॉडेल बघायचं.
मस्के प्रकाश मातेगाव. आता याच्यामध्ये गेल्या 5 वर्षापासून गोआधारित शेती आपण ज्याला म्हणू किंवा गाई आधारित शेती जे निविष्ठा विकत आणत नाही, असे शेतकरी कोण कोण आहे का जे दुकानात न जाता शेती करू राहिलो आपण? आणखी या- सध्या चालू वर्षीपासून ते कारण आम्ही या वर्षीपासून केलंय म्हणजे आणि ते मुळे तर 3-4 वर्षात आणतच नाही ते. अच्छा, 10 वर्ष म्हणा. पण आता सध्या तुमचं काय क्रॉप आहे? माझं तर नारळ, आंबा, चिक्कू म्हणजे अर्धा एकर मध्ये केलेली भाजी. सगळे फळ. बाकी भुसाराचं कोणाचं आहे? ज्वारी, बाजरी घ्या. सोयाबीन भाऊ मी आहे. सगळे आता जी सध्या नैसर्गिक शेतीमध्ये न येण्याचे काही कारण, त्याच्यामध्ये एक मुख्य कारण आहे उत्पादन घटतं. काल तुमच्या बीडचे परत अजून एक देशमुख आहे माझे मित्र, त्यांचा पण कॉल आला होता. त्यांचं गुराळ टाकण्याचं प्लॅनिंग चालू आहे. तर उत्पादन त्यांचं 55 टन होतं रासायनिक मध्ये ऊसाचं. गेल्या 5 वर्षामध्ये त्यांचं गोआधारित शेतीमध्ये जीवामृत करून 40 उत्पादन आलं. असा अनुभव किती शेतकऱ्यांचा आहे? आता त्यांच्याकडे गाई नाही आहे. मग त्याचं काय चुकतंय देव जाणे. पण असे अनुभव माझ्याकडे आता दररोज शेतकरी असतात विजिटला. त्यांचं काय म्हणणं आहे की आम्हाला उत्पादन तेवढं समाधानकारक नाही मिळते. आता तुम्हाला कांतीला ललगेना किती दोघांना माहिती आहे? कांतीला ललगेना नाही माहिती ना? त्यांना यावर्षीचा कृषी भूषण पुरस्कार भेटला. त्यांच्या ऊस शेतीला कधी आवर्जून भेट द्यायचा प्रयत्न करा. ते माझे गुरुवारी पुणे जिल्ह्यात शिरूरला त्यांचं एकरी उत्पादन 90 ते 100 टनाच्या घरात आहे ऊसाचं. आणि त्यांच्या गुळाची रिकव्हरी जी आहे, ती साधारण 14 ते 15 रिकव्हरी, 14 ते 15 रिकव्हरी. आणि त्यांचा गुळ विकला जातो 140 रुपये प्रति किलो दराने. न्याने त्यांना कमी माल्याच्या खाली जायचा नाही. आणि त्यांचा एकही गुळाची बेली असं दुकानदाराला पाठवलाय किंवा एखाद्या स्टोअरला पाठवलाय, ऑर्गॅनिक शॉपला पाठवला असं नाही. सगळे लोक घरून उचलतात. आता आपण जरी म्हटलं ना मला एक 500 किलो गुळ पाठवा, सॉरी इथे येऊन घेऊन जायचं. काय क्वालिटी तयार केली माणसानं की त्या 500 किलोसाठी आपण काय म्हणतो 500 किलो ट्रान्सपोर्ट टाकून द्या ना. 10-20 किलो विषय वेगळा आहे तरी सुद्धा नाही. पण त्यांचं म्हणजे उत्पादन आता सध्याचं एकरी उत्पादन हे साधारणतः 12 ते 15 लाख ऊसाचं उत्पादन आहे निव्वळ. आज विचार करा आपण कारखान्याला ऊस घालतो 4,000 रुपये रेट आता यावर्षी मिळायची अपेक्षा आहे कारखान्याकडून. अनुष्ठान उद्या 2 लाखाचं उत्पन्न मिळालं. म्हणजे असे काही शेतकरी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर त्यांचं आता बघा माझ्याकडे आज जी दुपारून कोल्हापूरची टीम येणार आहे ना ती नानंगकडून माझ्याकडे येणार आहे. कांतीला नानंगकडून. आता तुम्ही हे सगळं पाणी पिताय हे पाणी सुद्धा ऑर्गॅनिक आहे. तुम्ही माझ्या शेती ऑर्गॅनिक झाली, विषमुक्त झाली. पाणी कसं काय विषमुक्त होणार आहे? तर सगळ्यांना माहिती आहे की आज आपलं पाणी बिघडलेलं आहे. जरी आता आपण ही सगळे शेतकरी विषमुक्त शेती करतो म्हणून बाजू शेतकरी रसायन टाकतो किंवा आपल्या हाताने आपण अगोदर टाकलेलं आहे ते रसायन जिरून कुठे गेलंय? आपल्या पाण्यात गेलंय. आज पाण्याचा पीएच बिघडलाय, टीडीएस बिघडलाय म्हणून कधी नव्हे ते आपल्या घरामध्ये आरो आला. ज्यांच्याकडे आरो नाही त्यांच्याकडे रिक्षा येते पाणी टँकर घेऊन आणि ते 10 रुपयाचा जार किंवा 20 रुपये जार घेताय. आता तुम्ही फार आमच्या वडिलांच्या वयातले आहे तिथं मला सांगा असं 20 वर्षापूर्वी जर कोणी म्हटलं असतं की गावात पाणी विकल तर त्याच्यावर कोणी भरोसा नसता ठेवला, त्याला वेळेत काढलं असतं. आता आपण सहज तुमच्या गाडीत आता पाहिजे पाण्याच्या बाटल्या. म्हणजे आता गरीबातला गरीब माणूस सुद्धा पाण्याची बाटली घेतो. आणि झोपडपट्टी सारख्या एरियामध्ये सुद्धा ती आरोची गाडी फिरते, टँक तो टाक्या ठेवलेल्या त्या गाड्या पाणी विकतात. मग आपली ही वेळ कशामुळे आली? आपलं पाणी पण खराब झालंय. आणि आता आपल्याला सध्या बघा शेतामध्ये फवारणी केल्यानं शेतकरी रिझल्ट येत नाही. किती भारी औषध मारा किंवा दशपणी मारा रिझल्ट नाही येत. कारण काय पाण्याचा पीएचच बिघडलेला नाही. वात पित्त कफ आता हे पंचगावात आम्ही म्हणतो की बॉडी ही त्रिदोषापासून बनलेली आहे. हे 3 गोष्टी बिघडल्या की माणूस आजारी पडतो. शेतीचं पण तेच झालंय. आज तुम्हाला तो मातीचा पाण्याचा पीएच बिघडलेला आहे. त्याचा सामुजाला आपण मराठी म्हणतो तो पूर्ण बिघडलेला आहे. मग याला पाणी पण कारणीभूत आहे. आता ते पाणी सुद्धा पीएच कसा मेंटेन करायचं तुम्हाला मी व्हिडिओ सांगा. म्हणजे आज आपल्याला फवारणी केल्यानंतर जो रिझल्ट यायला पाहिजे ना तो येण्यासाठी पण काय काम केलंय. आणि आता याच्यातले जस काय रवी भाऊ फिरतायत तुमच्यापैकी आता पण भटकन झाली की शेतकरी किमान आपण
आतापर्यंत शेतीसाठी 1000 किलोमीटर प्रवास केलाय स्वतःच्या गाडीनी किंवा बसनी, ट्रॅव्हलनी, रेल्वेनी. ट्रेनिंगला आम्ही गेलो होतो फक्त कणेरी मठ किंवा हैदराबादची ट्रेनिंग आणि गोपालबाई बनशी गोशाळा तिकडं अशा गोशाळा जिंकल्या. आपण दोघांना एकमेकाला परिचित आहे. तुमचा आपण बऱ्याचशा शिबिरामध्ये आपली तुमचा चेहरा मिळालेला ओळखला. मला आता नाव लक्षात नाही, माझ्या नव्हतं, पण आपण भेटलो. काय होतंय की हे जे पाणी बिघडलंय ना, हे पाणी दुरुस्त करण्यासाठी आपल्या देशामध्ये खूप आवलिया लोक आहेत, जसे गोपाल सूत्री आता उदाहरण निघालं म्हणून. त्या माणसाला गरज नव्हती गाया पाळायची आणि शेती देण्याची. हिरेचे व्यापारी होते ते. मुंबईमध्ये खूप मोठं शोरूम होतं त्यांचं. त्यांची बॅग हिस्ट्री तुम्हाला माहित असेल तर. पण आज तो माणूस गायीवर काम करून आज एवढ्या मोठ्या देशाभरात जग पातळीवर गेला. थोडक्यात काय ते एक वेळ लागतं कामाचं. म्हणजे आता आमचा जो प्रवास झाला, आता माझी एक गाडी विकली मी, ती गॅसवरची गाडी होती. माझ्या गाडीची 2.5 लाख किलोमीटर प्रवास झाली. आता रवी आम्ही सुद्धा भेटलो, म्हणजे प्रवासातच भटकन दिवस भेटलेलं आहे. तिथं काय कोणी कोणच असं वैयक्तिक हॅलो भटकंती करायला जाऊ ना तेव्हाच मिळतात. जसं आता आम्ही आमचे एक मित्र आहे, परम मित्र जुगनू परदेशी, तिथं आमची भेट झाली रवी भाऊची आमची. कशामुळं त्यांना शेतीचं वेळ होतं. आम्ही खूप प्रवास केल्यानंतर आमची मध्ये आली, त्यांचा ट्रॅक चुकला म्हणजे त्यांनी ट्रॅक शेतीकडून पंजाबकडे गेला. आज महर्षी गुरुकुलम तुम्ही जर फेसबुकला टाकलं, युट्यूबला टाकलं, त्यांच्याकडे रोज 70-80 पेशंट असतात. आणि आज त्यांचा इतका मोठा ट्रेनिंग सेंटर झालेला आहे तिथं की दर महिन्याला 3 महिन्यामुळे 25-30 लोक त्या ट्रेनिंगला असतात. एक वेळ लागतं ते. तर प्रवास केल्यानंतर काय भेटतं, असं तुम्ही आम्ही कलेरी मठामध्ये गेलो, आपल्याला गोष्टी शिकायला मिळतात. कोणी काय रिसर्च केला हे मत त्याच्यापैकी तुम्ही अजित कुमार परब यांचं नाव नसं ऐकलं. आता त्यांनी काय संशोधन केलं होतं, सकाळचा जो अग्रवन न्यूजपेपर आहे त्या न्यूजपेपरमध्ये दुर्गंधी छुमंतर होण्याचे लेख यायचे. ते सुरुवातीला पाळेकर सरांबरोबर होते. तर ते जीवामृत तयार करायचे आणि शहराचा जो घनकचरा आहे, जिथं डेपो टाकलेला आहे बघा, तुमची ग्रामपंचायत असेल किंवा माझी ग्रामपंचायत, जिथं आपण गावातला कचरा नेऊन टाकतो किंवा नगरपालिकेचा, दुर्गंधी असते. सगळ्या शहरात आपण कचरा गोळा करतो, तर ते तिकडे जाऊन जीवामृत शिंपडायची. ते जीवामृताने काय व्हायचं, तिथलं ते दुर्गंधी छुमंतर होऊन जायची. पण त्यांनी रिसर्च केला आणि ते म्हणजे त्या व्यक्तीचं तुम्ही आता मी तुम्हाला फोटो बिटो दाखवतो. त्या व्यक्तीने एक रिसर्च केला की जर जीवामृत 7 दिवसाच्या किंवा 10 दिवसाच्या पुढे गेलं सडतं जीवामृत, पांढऱ्या आळ्या पडतात, शीतं पडतात. दुसरी एक बॅग असं होतो की जीवामृत जेवढं आपलं जुनं होईल ना त्याला दुर्गंधी सुटते. आणि हाताने जर टाकलं आपण डबड्यानी शेतामध्ये झाडाबिडाला, तुम्ही साबणीनं हात धुवा, शॅम्पूनं धुवा, तेल लावा, माती चोळा किंवा काही झाडपाला सीताफळाचा पाला घेऊन चोळा, वाद जात. थोडक्यात त्यांनी संशोधन काय केलं की ह्या जीवामृतामध्ये काहीतरी गडबड आहे. मग त्यांनी ना खूप ग्रंथ वाचले, इतके ग्रंथ वाचले. त्यांनी गुरुचरित्राचं सगळ्यात शेवट त्यांना त्याचा अर्थ मिळाला गुरुचरित्रामध्ये. दत्त महाराजांना गाय, भगवद्गीता पण वाचली त्यांनी, श्रीकृष्ण मागा पण गाय, जे गाय आहे त्या देवा माग त्यांनी ते सगळे ग्रंथ वाचून काढले. त्यांना एक प्राचीन ग्रंथ सापडला जो शिवपुराण सारखा ग्रंथ, त्याच्यामध्ये त्यांना बऱ्याचशा गोष्टी उलगाडल्या. आणि त्याच्या ओव्या असतात ना, उलगाडायला पण स्वतः काहीतरी थोडंसं ज्ञान लागतं. शेवटी एखादा कीर्तन करणे की ओवीवरती तासभर 2 तास प्रवचन कीर्तन करतो, म्हणजे त्यातलं काहीतरी ज्ञान असतं म्हणून त्याचा एक ओवी होतो. आपण काय म्हणतो अभंग निवडलेला हा आपण याच्यावर बोलणार आहे, म्हणजे ते ज्ञात लागतं. मग अजित कुमार सरने काय घेतलं की शेण आणि गोमूत्र हे 2 विरुद्ध घटक आहे. हे 2 विरुद्ध घटक आहे. जर एकत्र करायचे असते टाकीमध्येच, तर ज्यावेळेस सागर मंथन झालं आणि कामधेनू जेव्हा समुद्र मंथन झालं त्यावेळेस सगळ्यात पहिलं कामधेनू बाहेर पडली, पूर्ण बाळदानवाडा काय पडली, गाय बाहेर पडली. मग ईश्वराने निर्मिती करताना सगळ्यात पहिलं काय तयार करेल, गाय तयार करेल. नंतरच्या गोष्टीच्या काय निघाल्या त्या आपण सोडून देऊ, इथपर्यंत थांबू. मग ही जी गाय आहे ही जर गावरांग गाय, सगळ्यांच्या घरी आपल्या गावरांगी आहे, हिनं जर शेण टाकलं तर ही गोमूत्र टाकायला जागा बदलून घेते. जर्सी मात्र ती शेण टाकलं तिथंच त्या पोवर मुतून तो सगळा पोह बाजूला कोण टाकेल. पण आपली गावरांग गाय तसं नाही करत आहे. तिने सूक्ष्म ऑब्झर्वेशन केलं आणि याचा अर्थ काय, जर गावरांग गाय शेण मुतत नाही याचा अर्थ एकत्र करायचा आपल्या अधिकार नाही. आणि त्याच काळात नेमकं रिसर्च लंपी नावाचा आजार आला. राजस्थानमध्ये आपण व्हिडिओ बघितले, अशा ठिकाणी गाया पडल्या रस्त्याने व्हिडिओ यायचे आपल्याला बघा. याचं कारण काय ते शोधलं. आपण जे शेणगुमते एकत्र करू आलोय
हे चुकीचं आहे. आता बघा तुम्ही जीवामृतला आम्ही पाळेकर सरांना पण सांगायचा प्रयत्न केला होता की जीवामृतमध्ये गोमूत्र टाकायचं नाही. गोमूत्र हे कीटकनाशक आहे, जंतुनाशक आहे आणि शेण हे संजीवक आहे. आम्ही जेव्हा त्यांना सांगायचा प्रयत्न केला ते आम्हाला खूप बोलले, कारण त्यांचा स्वभाव होता. शेवटी काय झालं, आज जरी आम्ही पाळेकरांना आता मैसूरात पाळेकरांपासून होईल, आज हे पाळेकर पण आज जो पाळेकर सरांचा 10 वर्षापूर्वी जो लवाजमा होता नैसर्गिक शेतीचा, आज तो राहिलाय का? आज सगळे लोक लांब पळले, आज सगळं संघटन विखुरलं गेलं. आज पाळेकर सरांनी 3 वर्ष सलग शेतीमध्ये शिबिर घेण्याचा प्रयत्न केला, सलग 3 वर्ष रजिस्ट्रेशन झालं नाही. संस्थान फुकट जेवण देणार होतं, कारण भोजनालय संस्थांचं एकदा एक शेड्यूल शिबिर झालं होतं, पण रजिस्ट्रेशनच झालं नाही. कशामुळं? लोक विखुरले गेले, लोकांना त्यातले ड्रॉबॅक्स कळले. म्हणजे आमच्या भागामध्ये काही काही शेतकरी ज्यांनी पुण्याचं शिबिर ऐकून IT च्या नोकऱ्या सोडल्यानं ऊस शेती करून गुरळ टाकले, ते पोर अक्षर नंतर त्याला परत 1.5 लाखाची नोकरी 50,000 रुपये जॉईन करून परत नोकरी लागावं लागलं. रिवर्स आले ते. आईवडले इच्छा म्हणून त्याला एवढं मोठं पोरग आहे, गुरळ टाकून दिलं, सगळं केलं. ते गुरळचं पण लॉसमध्ये गेला, गुळ पण लॉसमध्ये गेला, शेती लॉसमध्ये गेली. 100% काय चुकलं? शेणगोमूत्र. मग आता दुसरं एक ऑब्झर्वेशन सांगतो. आता आपल्याकडे सगळ्यांच्या घरी संडास आलेले आहे, पण तुमच्या वडिलांना संडास होतं का? ते शेतात जायचे. मग माणूस शेतात 2 पाव संडासला बसतो. एकदम बेसिक सायन्स आहे, फार अवघड नाही. आता तुम्ही संडासला सकाळी बसले, प्रातिदिला आपल्या शेतामध्ये कुठे बसले, 2 पावल्यानंतर मूत्र विसर्जन पुढे, विष्ठा विसर्जन मागे, एकत्र होतं का? नाही. आणि आता बघा, आपण काही लोक शिवांबू पितात, म्हणजे स्वतःच मूत्र पण पितात, शिवांबू म्हणतात त्याला. जसे आपले सावरकर वगैरे पित होते, म्हणून त्याच्या कारागृहात काही दिवस राहिले ते. आणि आपण बरेच वेळेस म्हणतो कारण या चोराला एवढं मारत त्याला काहीच नाही आलं, कारण बरेचसे चोर आहे ना स्वतःच शिवांबू पित असतात. त्याच्यामुळे त्याला शरीरामध्ये काटकपणा असतो, एनर्जी असते, ती सहसाजी माणसाला लागत नाही. मग हे जे गोमूत्र आहे, स्वतः आपली युरिया आहे, आपलं स्वतः युरियाने आपला हात कापेल, सहज आपण त्याच्या हात धरला तरी आपली जखम पिकत नाही. हे जंतुनाशक आहे, म्हणजे मानवाचं तेच आहे, गायचं तेच आहे. मग परब सरांनी याच्यावर रिसर्च केला आणि त्यांनी शेवट असं त्याने सापडलं की जीवामृतामध्ये शेणगोमूत्र एकदा करायचं. आता आम्ही जीवामृत करतो, पण आम्ही गोमूत्र टाकत नाही. मग गोमूत्र जागा आम्ही कोणाला दिली? ताकाला आम्ही द्यायला दिली. तुम्ही महिनाभर जीवामृत ठेवून बघा, म्हणजे मला जीवामृतला विरोध नाही, पण गोमूत्राला विरोध आहे. कारण ती मला सांगा, मागून सगळ्याच गोष्टी चालत आलेल्या आता ज्या पिढीला बरोबर जर असत्या तर मग त्या आपण सोडल्याच नसत्या. आता तिथं बसलेल्या पैकी आता 11 महिना चालू आहे, सगळ्या घरांच्या महिला सुवासिनी जेवायला गेल्या. पुरणपोळी, दूध, कांद्याचे भजे, हा विरुद्धार आहे की नाही? पंचगावानुसार आहे की नाही? आता गोळवण्याला सगळ्यांच्या घरात काय आहे? दूध आहे, पुरणपोळी बरोबर. आणि पुरणपोळी तर ही यायची बेसनाची, बरोबर आहे की नाही? दूध आणि हरभरा डाळ सुद्धा विरुद्धार आहे. आपले पूर्वज खात होते, कारण ते 4-4 बैलाचा नांगर हाकत होते, ते श्रमजीवी होते. आता आपण श्रमजीवी आहे, आपण याच पुरणपोळी हे काका 4 पुरणपोळ्या खातील, मी पण 2 खातो. पण आता तरुण पिढी, आपले मुलं दूध खाण्याचं आता रेवा झाला, पूर्वी नव्हतंच ना. पण हा विरुद्धार आहे की नाही? विरुद्धार आहे की नाही? पण आता एवढे सांगायला गेलं पटत नाही, बरोबर आहे की नाही? म्हणून सुद्धा जीवामृत सुद्धा पुरणपोळी आणि आंबीत पुन्हा लिंबू पिळून काय आवर लिंबू पण पित्या सारामध्ये. आता लिंबू पिळलं, दुधाचं गुळवणी, मला सांग किती विरुद्धार झाला. आणि वरून काय म्हणतो संध्याकाळी, आला आजले पोट डंबरलं बरं का, ते पुरणपोळ्या खाल्ल्या. उत्तर काय आहे? पुरणपोळ्या खाल्ल्या. म्हणजे काय थोडक्यात सांगायचं काय की बेसन हा जो पदार्थ आहे हा वाताळ पदार्थ आहे. बेसनचे पदार्थ खाल्ल्यानंतर बऱ्याच लोकांना द्यायला वाताळे राहू, आजले दिवसभर हातपायाला वात आला. दुसरी गोष्ट, हरभरे धान्य खाद्य कुणाचं आहे? मोस्टली तर घोड्याचं आहे. भिजलेले चणे आपण घोड्याला घालतो का? तर त्याला एनर्जी हवी. हॉर्स ग्राम किंवा हॉर्स पॉवर, HP, आपण ट्रॅक्टरची HP, गाडीची HP कशी मोजतो? हॉर्स पॉवर. बूट असतील आतमध्ये घ्या, बूट असतील आतमध्ये. म्हणजे घोडा हा तामसी प्रवृत्तीचा आहे, म्हणून शर्यतीत पळतो. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आला आमच्या की जीवामृत बनवताना आहे ना, फक्त गोमूत्र बाजूला जर केलं, बेसन, कधी चवळीचं पीठ, कधी सोयाबीनचं पीठ, कधी मुगाचं पीठ, कधी सब्जाने अंकुर जर केलं तर उत्तम आहे. आणि मग गुरुचरित्राच्या पुस्तकामध्ये अजित कुमार परब सरांना कल्की नावाचं कल्चरचा बोधा, तुमच्यापाशी कल्की नावाचं कल्चर, ते मदर कल्चर मी मेंटेन करतो. तुमच्यासारखे शेतकरी येतात त्यांना देतो मी.
माझं विहिरी पण 2 टाक्या लावलेल्या, आपण तिकडे जाणारच आहे. पण हे कोणासाठी मेंटेन करतो मी स्पेशली, तर तुमच्यासारख्या शेतकऱ्यांसाठी, किंवा मी रोज सकाळी पितो पण आहे. आता हे काय काम करतं? शेतीचं आरोग्य, मानवी आरोग्य, पर्यावरणाचं आरोग्य, जनावरांचं आरोग्य